वाल्मिकचा साथीदार कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। दरम्यान देशमुख यांची निर्घुण हत्या झाली होती। त्यानंतर आता 1 वर्ष पूर्ण झाले या हत्येला। त्यानंतर अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे, सांत्वन केले। ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला बीडमध्ये पोहोचले। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली होती। त्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले। त्यानिमित्तानं अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। तर या हत्येच्या आरोपात वाल्मिक कराड हा अटकेत आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेत। आमिर, 1 वर्ष पूर्ण झालेल्या या घटनेला त्यानंतर आता अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। अधिक माहिती। नक्कीच जर आपण बघितलं तर आज अजित पवार सुद्धा बीडमध्ये होते। बीडमध्ये त्यांचे माजलगाव, धारूर, बीड आणि गेवराई इथे सभा आहेत। या ठिकाणी त्यांची माजलगाव, धारूर इथे सभा झाली होती। त्यानंतर असंच म्हणलं तर आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण होतो। या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होता, 1 वर्षासाठी झाला होता। त्यानिमित्ताने इथं जरांगे पाटील असो, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर हे सकाळी येऊन भेट देऊन गेले होते। अजितदादांनी अचानक आपला धारूर पासून दौरा बदलला होता, कारण की त्यांचा जे दौरा होता, नियोजित दौरा होता, ते धारूरहून बीडला जाणार होते। बीडमध्ये बीडची सभा करून ते गेवराईला जाणार होते। अचानकच धारूरमध्ये दौरा बदलण्यात आला आणि ते ताफा घेऊन थेट मस्साजोगला पोहोचले धनंजय देशमुख यांची भेट घ्यायला। सध्या ते तर त्यांची मुलगी जे वैभवी देशमुख त्यांची चर्चा करते की शिक्षण कसं चालू आहे, की कोणत्या कॉलेजला आहे। कारण की वैभवीचं जे होतं ते त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की वैभवी हे डॉक्टर व्हा, म्हणून ते नीटची प्रॅक्टिस करत होते। त्यावेळेस त्यांची हत्या झाली होती। विशेष म्हणजे आता त्याचा नंबर लागलेला आहे मेडिकल कॉलेजला। जे मात्र आमिर, यावेळेस अजित पवारांनी काही आश्वासन दिलं देशमुख कुटुंबियांना? सध्या तर अजित पवार आहे तर त्यांची कुटुंब चर्चा करत आहे नेमके काय आहेत, म्हणून आता कुटुंबीय धनंजय देशमुख व त्यांची मुलगी वैभवी देशमुख त्यांना सांगत आहे की नेमकं काय प्रकरण होतं, काय घडलं होतं, कोर्टात काय चालू आहे, त्यांची चर्चा चालू आहे। आपल्याला थोड्या वेळातच स्पष्ट चित्र होईल की नेमकं कुटुंबांनी काय चर्चा केलेली आहे। जी, धन्यवाद आमिर दिलेल्या माहितीबद्दल। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अजित पवार हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दरम्यान देशमुख कुटुंबाकडून धनंजय देशमुख यांच्याकडून या संपूर्ण तपासासंदर्भात सुद्धा माहिती दिली जाते आहे। देशमुख कुटुंबीय तपासावरती समाधानी नाही आहेत आणि याबाबत ते माहिती सुद्धा अजित पवार यांना देत आहेत। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज वर्ष साधतं। त्या निमित्तानं अनेक नेते हे देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत। न्याय भेटण्याकरताच न्यायालय कृष्णा आंधळे कधी सापडणार आहे एवढे एक पोलीस एसपीला विचारा, एसपी बदलून बी काही फरक पडला नाही त्याचा। कृष्णा आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार, काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत कृष्णा आंधळेमुळे। एवढी आता एसपीला पालकमंत्र्यांना काय तुम्ही त्याला विचारावं फार वेगळे कोणत्याच गोष्टी नसल्यामुळं ही जी सगळ्याला जी तळमळ आहे ती फक्त त्या गोष्टीमुळे तळमळ आहे। ही कोणत्या भांडणात नाही, कोणाच्या कशात नाही, उलट सामाजिक कार्यात असताना त्या माणसाची एवढी अमानुष हत्या, त्याच्यामुळे माणूस सगळे ही झाले। ही एवढी जी तळमळ आहे गावाला ती तीच वेळ त्यात तुम्ही आता बघता कुठलंच तरी एखाद्या गाव एखाद्या माणसासाठी एवढं एकत्र आलेलं आहे। तर अजित पवार हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आहेत। देशमुख कुटुंबियासोबत त्यांची चर्चा सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेत। आमिर, 1 वर्ष झालेला आहे, जो तपास सुरू आहे या तपासावरती देशमुख कुटुंबीय समाधानी नाही आहेत आणि या संदर्भात सुद्धा देशमुख कुटुंबियांकडून आता अजित पवार यांच्या समोर माहिती दिली जाते आहे। नक्कीच जर आपण बघितलं तर अजित पवारनी वैभवीला आपल्या शिक्षणाबद्दल विचारलं, काय अडचणी आहे ते सुद्धा विचारले। अडचणी समोर असताना वैभवी देशमुख यांनी स्पष्ट अजित पवारांना सांगितले की 1 वर्ष उलटलंय, माझ्या वडिलांना न्याय भेटला नाही, अजून आरोपी अटक नाहीत आणि काय
फास्ट ट्रॅकवर जे केस चालवायचं होतं ते प्रकार दिसत नाही. कोणाला सजा झाली नाही म्हणून माझे वडील जे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे तेव्हाच माझ्या वडिलांना न्याय मिळेल अशी मागणी आहे तर वैभव देशमुख अजित पवार समोर केलेली आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर सकाळीच तर जरांगे पाटील सुद्धा आहे तर थेट म्हणले होते की जर ह्याच्या पुढं काही निर्णय लवकर लागला नाही तर मी सीएम महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार, देशमुख कुटुंबियासोबत जाऊन भेट घेणार जर ते म्हणत असेल तर. आणि मी हे तर स्पष्ट नाव सांगतो, जे नाव आहे त्यांनी स्पष्ट सांगितले होते की ह्याच्यात तर जे काही आरोपी आहेत त्यांना सुद्धा तात्काळ अटक करा, सह आरोपी जे असतील त्यांनाही अटक करून या कोर्टाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणून लवकरात लवकर ह्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या अशी जरांगे पाटलांनी सुद्धा सकाळी मागणी केली होती. विशेष म्हणजे आता अजित पवार सध्या आपण जर बघितलं तर वैभव देशमुख समोर बसलेले आहेत आणि ते पूर्ण विचारून घेऊन राहिले की नेमकं हे प्रकरण बदलत आणि त्यानंतर काय घडलं, कोर्टात तारीख कशी होती, हे कुटुंबासोबत चर्चा करून राहिले. वैभव देशमुखने स्पष्ट सांगितलं त्यांना की 1 वर्ष झालेलं आहे, अजून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही आणि एक आरोपी अजून फरार आहे. जिथेच आमिर, कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, त्यामुळे तपास यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह हा उपस्थित केला जातोय. नक्कीच जर आपण बघितलं तर कृष्णा आंधळे जे आहे एक वर्षापासून फरार आहे. विशेष म्हणजे कृष्णा आंधळे जे आहे कोणताही इलेक्ट्रॉनिक ड्रायव्हर किंवा मोबाईल किंवा त्याच्या घराला संपर्क साधत नाही म्हणून पोलिसांना एक अडचण निर्माण झालेली आहे त्याला शोधण्यासाठी. विशेष म्हणजे कोणत्याही कुटुंबाला कुठेही ते भेटत नाही किंवा संपर्क साधत नाही, त्याचा सोर्स पोलिसांना लागणं. विशेष म्हणजे पोलीस एसपीने तर 2 पथक त्याला शोधण्यासाठी लावले होते पण त्या दोन्ही पथकला कृष्णा आंधळे अजून सापडलेलं नाही. जी, मात्र आमिर, वाल्मिक कराड याला सुद्धा तुरुंगामध्ये VIP ट्रीटमेंट सुद्धा मध्ये दिली गेली होती, या संदर्भात सुद्धा काही भाष्य होतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर हे जे गोष्ट आहे हे साधारण एक 4-5 महिन्याची पूर्वीची आहे, ज्या वेळेस तर अंजनी दामानी यांनी सुरेश दसमी यांनी आरोप केले होते की वाल्मिक कराड यांना जेलमध्ये तर VIP ट्रीटमेंट भेटते, त्यांना नॉनव्हेज खायला भेटते, जे ते मागतात फोन भेटते त्यांना बोलायला, असे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर बीडचे जेलरची बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे आता त्यानंतर जे जेलरची बदली करण्यात आली आणि तिकडचे स्टाफ जे बदली करण्यात आल्या त्यानंतर ते काही चर्चा काही किंवा कोणी कमेंट करणं किंवा अंजली दामानी सुरेश जरांगे पाटील हे बोलणं काही बाहेर आलं नव्हतं. पण त्यावेळेस जे सवलत भेटत होती ते सवलती बंद झाल्या असावं म्हणून आता काही कोणी बोलत नाही. जी आमिर, आपण ही दृश्य पाहतोय आता, अजित पवार हे इथून निघालेले आहेत मात्र माध्यमांशी त्यांनी अजून काही बोललेलं नाहीये. त्यांनी काही आश्वासन दिलं असावं? काय तर विशेष म्हणजे अजित पवार आहे तर वैभव देशमुख आणि धनंजय देशमुख जे त्यांनाच बोलत होते. आता ते तर आपल्या गाडीत बसलेले आहेत. विशेष म्हणजे आता आपल्याला बघावं लागेल नेमकं धनंजय देशमुख किंवा वैभवजीला काय शब्द दिलेला आहे. थोड्याच वेळात आपण त्याच्याकडून जाणून घेऊ की अजित पवारने त्यांना काय बोललेलं आहे. अजित पवार आपल्या गाडीत बसलेले आहेत, थेट बीडकडे निघणार आहे. आपण बघू शकतो की अजित पवार माध्यमशी करू शकतात हे पण बघू शकतो, पण अजित पवार तिथून निघालेले आहेत, मस्त बाहेर पडून राहिले आहेत. जे मात्र आमिर, धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय संपूर्ण तपासावरती खुश नाहीत किंवा समाधानी नाहीत हे सुद्धा समोर आलंय. नक्कीच ते समाधानी नाहीत कारण की 1 वर्ष उलटून गेलेलं आहे, एक आरोपी फरार आहे, अजून काही तर कोणाला शिक्षा भेटलेली नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की 1 वर्ष उलटून गेलेलं आहे तरी सुद्धा फास्ट ट्रॅकवर केस पाहिजे होतं, तर तसं प्रकार ते घडलेलं नाहीये. अजून शिक्षा झाली पाहिजे होती. अजून सुद्धा चार्जशीट दाखल झालेलं आहे. 1400 पानाचं चार्जशीट दाखल असताना तरी सुद्धा अजून आमच्या वडिलांना न्याय काय भेटत नाही असं वैभव देशमुखचा प्रश्न आहे. ठीक आहे, धन्यवाद आमिर दिलेल्या माहितीबद्दल. संतोष देशमुख यांचं पहिलं पुण्यस्मरण, त्यानिमित्तानं अनेक नेते हे देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत. मनोज जरंगे यांनी भेट घेतलेली आहे, आता अजित पवार यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे. मात्र या संपूर्ण तपासावरती देशमुख कुटुंबीय समाधानी नाही आहेत. अजूनही कृष्णा आंधळे हा फरार आहे, तसंच तपास करताना पारदर्शकपणे तपास होत नाही असं सुद्धा देशमुख कुटुंबियांनी आरोप केला आहे. त्यामुळं लवकरात लवकर या संदर्भात तपास व्हावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी ही मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे. आज या गोष्टीची खंत वाटते की आज 1 वर्ष उलटून गेलं. आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत. फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या.
जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांबपत्ता लागत नाही आहे. पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. माझ्याकडं आज कुठलेच शब्द नाहीत. मी हे लेकरांना कसं पुढे घेऊन जाऊ. मी माझ्या आईला काय सांगू. मी आज 1 वर्ष झालं लढतोय, पण आम्ही खचून चाललो. तुमच्या मागे सगळे सोबत आहेत, तरी पण आमचं दुःख आहे कुठेही कमी होत नाहीये. किती दिवस लढणार आम्ही आणि काय मागणार.